करतो. खरं तर प्रत्येकाच्या जीवनातला हा हळवा क्षण असतो. आजही तसाच आहे. आजच्या निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू आहे. लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण तुमच्यासारखा एखादाच मौल्यवान असतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड अंकिता मल्ला हिने करावी अशी मी तिला विनंती करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काशीद सरांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आत्ताच माझी मैत्रीण अंकिता मल्ला हिने अध्यक्षांची निवड केली, त्याच माझ्या स्मरणाचा अनुमोदन आहे. आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वसाय सर आणि बनसोडे सर लाभलेले आहेत. दीपाच्या तेजाने उजळावी आमची माती, कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती. विद्या दे, शक्ती दे, ज्ञान दे मा सरस्वती. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिमेची पूजा केली. मी विनंती करते की हिने प्रस्तावित विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी एकत्र जमलेला आहोत, तर त्या निमित्ताने मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मला वाटतं जगणं फक्त त्याला जमून जातं, झरा होऊन रफळ करणे ज्याला वाहता येतं, असे मुलात मूल होऊन जमणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री काशीद सर यांचे स्वागत प्रकाश कवडे यांनी करावे अशी मी त्याला विनंती करते. शाळा होय, हा 2 अक्षरी शब्द शाळा, जिथे हेच सर्वजण पहिल्यांदा शाळेत आले होते. त्याच घरच्यांना सोडून त्यावेळी त्यांना डोळ्यात अश्रू आले होते आणि आजही आपल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी. याला देखील कारण शाळाच आहे. आज शाळा सोडताना खरंच मनाला दुःख होत असेल ना? शाळा म्हणजे काय असतं माहीत नसताना देखील त्यांनी येथे प्रवेश घेतला, तेव्हा तुम्हाला स्वप्नात देखील वाटलं नसेल. परत या शाळेला दंडक निरोप द्यावा लागेल. निरोप तुमचा घेताना हळूवार मन गाठून येईल. तुमच्यासोबत घालवलेले क्षण परत पुरावा देऊन जाईल. त्यावेळीच्या आठवणीने हळूवार मन गाठून येईल. बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळी. तुम्ही आमच्या मनावर राज्य करता. तुमच्यातला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे, हे मन जमून घेणे, ही हळूवार मन गाठून येईल. त्या
हवे तसे वळवता येते. दुःखद आठवणीने रडता रडता सुखद आठवणीने हसता येते. शाळेतील आठवणी भूतकाळातील अविस्मरणीय प्रसंग सांगणारे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते इयत्ता 10वीतील विद्यार्थी. आपल्या 10वीतील विद्यार्थी आपल्या शाळेसाठी आपली आठवण म्हणून पुन्हा एकदा परत इथं आल्यानंतर आठवण राहावं म्हणून एक छोटासा का असेना तर ते 10वीचे विद्यार्थी आपल्याला आपल्या शाळेसाठी भेट देत आहेत. ती वस्तू आहे ते आल्यानंतर आपल्याला सर्वांना पण माहिती आहे, पण ते आता आपल्याला समजेल. तर 10वीचे क्लास टीचर आणि 10वीचे विद्यार्थी तर त्यांनी आपल्या शाळेला भेट दिल्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. त्यांनी आमच्या कलागुणांना वाव दिला. काशी सरांनी आम्हाला वर्गात सांगितले की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, त्यामुळे पुढील आयुष्यात तुम्ही कधीच कुणाला फसू नका. तसेच काशी सर नवीन असताना आम्हाला सांगत की समस्या कितनी बड़ी है यह मत बताओ तो आपके प्रयास कितने बड़े है यह बताओ. BR पाटील सरांनी आम्हाला सांगितले की स्पर्धा कधीच दुसऱ्यासोबत करू नका, त्यामुळे तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण होतो. स्पर्धा स्वतःसोबतच करा. तसेच त्यांनी इंग्लिश सारख्या अवघड विषयातील प्रत्येक शब्दाचे अर्थ आम्हाला सांगितले. बनसोडे सरांनी एक घटना सांगितली की ते मुंबईला गेले होते तेव्हा त्यांच्या सोबत कोणीतरी शिक्षक होते. तेव्हा ते म्हणाले की तुम्हाला ग्रामीण भागातील मुलांना शिकवणं सोपं जात असेल कारण तुम्ही काही पण शिकवा ते ऐकून घेत असतील. तेव्हा बनसोडे सरांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं की तुमची मुलं जी शहरातली मुलं आहेत ती आमच्या मुलांच्या हाताखाली काम करतात कारण आजही क्लास 1चे सगळे अधिकारी ग्रामीण भागातील मुलं आहेत. मुकाने सरांनी आम्हाला एक व्याकरणाचा मराठीचा नियम शिकवला की शब्दाच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार असेल तर तो मात्रा समजला तरी चालतो किंवा त्याच्या जागी मात्रा दिला तरी चालतो. त्यामुळे शुद्ध लेखनाच्या आमच्या खूप चुका कमी झाल्या. मेहत्रे सरांनी आम्हाला सांगितलं की कुत्र्याने येऊन चावलं म्हणून आपण त्याला जाऊन चावत नाही म्हणजे तुम्ही आयुष्यात रागाने तुम्हाला कोणी काय बोललं तर लगेच त्याला रागात प्रत्युत्तर देऊ नका. आयुष्यात संयमी राहा. तसेच वसाई सरांनी आम्हाला गणित भाग 1 व भाग 2 तसेच टीचरांनी विज्ञान भाग 1 व भाग 2 हे विषय अतिशय अवघड विषय असून सोपे करून शिकवले. आजपर्यंत 7वी पर्यंत मला फक्त आणि फक्त इतिहास विषय आवडत होता, परंतु 8वी झाल्यापासून मला इतिहास एवढाच गणित आणि विज्ञान हा विषय आवडू लागला. ग्रामीण भागातील मुलं ही सर्वसामान्य घरची मुलं असतात. त्यांना सहसा कोणाची प्रेरणा मिळत नाही. हीच मुलं शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या माध्यमातून असामान्य कर्तृत्व करून दाखवतात. आम्ही या शाळेतून फक्त पुस्तकातले धडे नव्हे तर आयुष्याचे धडे शिकलोय. सर्व शिक्षकांनी उत्कृष्टपणे शिकवले. तसेच मन लावून तुम्ही जरी शाळेत शिक्षक शिकवताना ऐकलं तर तुमचा नेमका अभ्यास शाळेतच होऊन जातो. शेवटी एवढंच म्हणेन की गुरु हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला फार मोठा ठेवा असतो. ती त्याची निष्ठा असते, श्रद्धा असते, स्फूर्ती असते, जी त्याला सन्मार्गाला नेणारी असते. एवढे बोलून माझे 4 शब्द संपवतो. आज निरोप समारंभ म्हणजे आमचा शेवटचा दिवस. आम्हाला आठवते की 5वीत पहिल्या दिवशी गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले होते आणि आता जातानाही गुलाबाचे फूल देऊन निरोप देत आहे. जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा हे कधीच वाटलं नव्हतं की एक दिवस हा प्रवास संपेल. पण पहा, आजपासून हे सगळं बदलून जाईल. आज नाही कोणता गजर वाजेल ना शाळेची घंटा वाजणार. जो गणवेश मी रोज घालत असे तो आता कपाटात पडून राहील. मैत्रिणी सोबत रोज शाळेत येत होते ते मित्र सोबत नाही. आजपासून सर्वजण आपापल्या मार्गाने जातील. आज हे मौज मजेचे दिवस टिकणार नसतील. आज वर्गाचे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद होतील. पण आपल्या अनेक आठवणी ही बंद होतील. ती आम्हाला यायला आवडले नाही, पण आज या जागेवरून निघून जातानाही जावंसं वाटत नाही. आजपासून परीक्षेचे टेन्शन ही नसेल आणि HWचे ओझेही नसेल. आमच्या आधी कोणीतरी या जागेवर येऊन बसत असे आणि यानंतरही कोणीतरी बसेल, पण ही जागा मनापासून आमचीच राहील.
बेंचवर बसून घातलेला धिंगाणा परत घालता येणार नाही, म्हणूनच आमचे सर आम्हाला विसरता येणार नाहीत. किती सांगावं आमच्या सोबत सुटत नाही, नुसतं निरोप दिल्याने नाते तुटत नाही. आपण सर्व एकमेकांपासून वेगळे होऊ, पण सोबत राहते त्या फक्त गोड खोडकर आठवणी. निरोपाचा क्षण जणू हळव्याच्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा दुःखाचा. काही वर्षापूर्वी या शाळेत प्रवेश घेतला होता मी. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो, त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकाने आम्हाला घडवले आहे. सर्व शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवले. ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, मोठ्यांचा आदर, सहकार्य इत्यादी गोष्टी शिकलो. बालपणाचं शेवटचं पान म्हणजे 10वी. काय बोलू कसं बोलू काही सुचेना. या शाळेला निरोप देणं आम्हाला काही पटेना, परंतु आपली एक परंपराच आहे. काहीतरी नवीन कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. म्हणून आज आम्ही 10वीचे सर्व विद्यार्थी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना आणि या शाळेला निरोप देणार आहोत. शिक्षकांनी आम्हाला ज्ञान देण्याचेच नाही तर आमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला प्रेरित करण्यासाठी कधीच कोणत्या व्याख्यानाची यानंतर महेश गंधुरे. जी पहिल्यांदा मेत्रे सरांशी ओळख झाली. मेत्रे सर आम्हाला 5वी मध्ये विज्ञान विषय शिकवत होते. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवले. त्यानंतर आपले मुकाने सर 10वीचा हा फक्त वर्गच नव्हते तर बसला असेल तर त्यांना काशीद सर म्हणायचे. का आमचे क्लास टीचर म्हणून भेटले. खूप चांगले शिक्षक सर, तुम्ही सांभाळून घेतला. आज या सुन्या माहितीतील अंधार दाटल्यावानी वाटतो. भूतकाळातील आमच्या आठवणींना पाजत फुटल्यावानी वाटतो. निरोप घेऊन पाऊल बाहेर टाकताना एका डोळ्यात आनंद आहे तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू. आजपर्यंत घरट्यातच होतो तुमच्या, आता घरट्यातून उडून जाणार आहे. आज निरोप समारंभ म्हणजे आमचा शेवटचा दिवस. मला आठवतं की 5वीत पहिल्या दिवशी गुलाबांच्या पाकळ्याचे स्वागत केले आणि आता गुलाबाचे फूल देऊन निरोप देत आहे. पण हा 6 वर्षाचा शाळेचा प्रवास तुमच्यासोबत खेळता खेळता कसा निघून गेला समजलंच नाही. येथील शिक्षकांनी आम्हाला फक्त ज्ञान देण्याचे कार्य नाही तर आमचे व्यक्तिमत्व हे सर्वांग बनवण्याचे अधिक प्रयत्न केले. या प्रशालेने आम्हाला आदर्श शिक्षक, आदर्श मैत्रिणी, आदर्श संस्कार, आदर्श विचार हे सर्व काही दिलं. पण आता अशी गत झालेली आहे. देणाऱ्याचे हात हजारो आहेत पण आमची चुरी दुबळी आहे. निसर्गाला जसा रंग हवा असतो, फुलाला तसंच गंध हवा असतो, तसा आम्हा विद्यार्थ्यांना फक्त तुमचा शिक्षकांचा हात हवा असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही इथे शिकलो ते म्हणजे पुस्तकाचं महत्व. माझा आमचा वर्ग आमची शाळा म्हणता कधी आमच्या हातातून निसटला गेला कळालंच नाही. हसत खेळत अभ्यास करत धिंगाणा घालत हे दिवस संपले ते कळतच नाही. तू जो छोटा तो कौन रहेगा, तू चुप है तो ये डर लगता है, अपना मुझको अब कौन कहेगा, तू ही वजह तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं, तैयार हूँ मैं, हाँ तैयार हूँ मैं. आजा रे फिर खिलौनों के लिए, तू जीते मैं हार जाऊं. आजा करे फिर वही शरारतें, तू भागे मैं मार खाऊं. मीठी सी वो गलती तेरी सुनने को तैयार हूँ मैं, तैयार हूँ मैं, तैयार हूँ मैं. हो जाते नहीं कई रिश्ते पुराने, किसी नए के आ जाने
जाता हूँ मैं, तू मुझे तू जाने दे, क्यों परेशान है मेरे जाने से, टूटा है तो जुड़ा है क्यों, मेरी तरफ क्यों मुड़ा है क्यों, हक नहीं तू ये कहे कि यार अब हम ना रहे, तेरी ही यारी का ही सातों जन्म हकदार हूँ मैं, कि तेरा यार हूँ मैं, हाँ तेरा यार हूँ मैं, हाँ तेरा यार हूँ मैं। तो ये डर लगता है अपना मुझको अब कौन कहेगा, देखील मी या शाळेमध्ये प्रवेश घेतला। या शाळेने मला आपलेसे करून घेतले आणि आई वडिलांसारखे गुरु आणि भावंडासारखे मित्र दिले। भलेही एक शिक्षकाने शिक्षा केली असेल पण ती माझ्याकरता शिक्षा नव्हती, तर ती मला चूक सुधारण्याची दिलेली संधी होती। अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा तो मार्ग होता। या शाळेने दिलेले भावंडे माझे मित्र मैत्रिणी त्यांच्यासोबत माझी जोडलेली नाळ न तुटणारी आहेत। आम्ही खूप शाळेमध्ये मौज मजा केली। सकाळी तर बेंचवर बसण्यासाठी भांडण व्हायची, नंतर मात्र सर्व व्यवस्थित व्हायचं। बेंचला कान लावून वाजवणं, तासाला कोणी शिक्षक येण्यापूर्वी नकळत कागदाचे विमान उडवणे, हे फक्त आठवणी नाही तर एक पुस्तकामधील पानासारखे आहे। वर्गात आलेल्या वसाळ सरांचे ते फळ्याचे 2 भाग करणे आणि चुकल्यावर हे आम्ही कधीच विसरणार नाही। मुखाने सरांचे ते सर्व विद्यार्थ्यांना प्रसंगी माझे मनोगत तुमच्या समोर सादर करण्यासाठी मी उभी आहे। आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। आपला या शाळेतला शैक्षणिक प्रवास आपण येथे पूर्ण करीत आहोत। शिक्षणाचा हा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याचा नक्कीच आनंद आहे, परंतु त्याच वेळी ही शाळा, हे मित्र, हे शिक्षण यांचा निरोप घ्यावा लागतो आहे, याचे दुःख देखील आहे। मी व्यासपीठावरून तुमच्या समोर उभी राहून बोलते आहे, हे असे बोलायला मी याच शाळेत शिकले। ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, अगदी तसेच या शाळेने इथल्या शिक्षकांनी माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला आहे। आई वडिलांप्रमाणे या शिक्षकांनी आपल्याला प्रेम दिले आहे, प्रसंगी शिक्षाही केली आहे, पण ते सर्व फक्त आपल्या भल्यासाठीच होते याची आज जाणीव होत आहे। या शाळेत मला मैत्रिणी यांच्या आठवणींचा एक अनमोल ठेवा मी माझ्या सोबत घेऊन जात आहे। मित्र-मैत्रिणींसोबत केलेल्या गमती जमती, वर्गात केलेल्या खोड्या आणि अभ्यास या सर्वांना मी कधीही विसरणे शक्य नाही। माझे वर्ग शिक्षक आणि माझे वर्ग मित्र-मैत्रिणी यांच्याशी जुळलेले हे नाते या जन्मात तरी तुटणे शक्य नाही। शाळेच्या ग्राउंडवर रंगलेल्या खेळाचे सामने, स्नेहसंमेलनातले नृत्य, गायन, विविध स्पर्धा यांची तर काहीच रंगतच वेगळी होती। शाळेची सहल आणि सहलीतली धमालदार यापुढे इतर कुठल्याही प्रवासात मिळणे अशक्य आहे। पण सन्माननीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आमचा शालेय प्रवास इथेच संपणार। ते बालपण इथेच आम्ही ठेवून जाणार। सुरू होणार आमच्या जीवनातील महत्त्वाची स्वप्ने पूर्ण करण्याचे मार्ग शोधण्याचे। कॉलेज लाईफ पण खरंच स्कूल लाईफ पेक्षा कोणतंच सुख जास्त मोलाचं नसतं।
ज्यावेळेस मी प्राथमिक शाळेत होते ना, त्यावेळेस आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षिका या अगदी तुमच्याप्रमाणे शिकवित होत्या. त्यावेळेस मी निर्धार केला होता की या शाळेत शेवटच्या कक्षेपर्यंत शिकायचं. इतकं म्हणजे चांगलं ते शिकवत होत्या. पण नंतर आम्ही तिसरीत निर्णय घेतला की 1 वर्ष शिकून या शाळेत येण्याचा. मला शाळेत येण्या अगोदर खूप भीती वाटत होती, कारण आम्हाला सगळे म्हणायचे की वरची शाळा म्हटल्यानंतर अभ्यास नाही केल्यावर उलट्या हातावर शाळेत येतात. त्यामुळे ती एक खूपच भीती होती. त्यावेळेस काशी सरांशी माझी फारशी ओळख नव्हती, पण माझी बनसोडे सरांची या शाळेत येण्या अगोदर देगावच्या शाळेत स्पर्धेसाठी गेल्यानंतर पाहिलेलं व त्यांच्याच हातून मला बक्षीस दिलं गेलं होतं. तेव्हा सरांची माझी ओळख नव्हती, पण बहिणीने फोटो दाखवला त्यावेळेस मला सरांशी ओळख झाली होती. शाळेमध्ये मी आणि तनुजाचा येण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा थोडी भीती होती की या शाळेत शिक्षकांच्या मनात आपल्याला आपले स्थान मिळवता येईल का, ते रागवतील का, वर्गात बसलो तर आपल्याला शिकवताना जर अडचणी आल्या तर ते आपल्याला नीट शिकवतील का. त्यानंतर आम्ही वर्गात येऊन 2 नंबरला बसलो. त्यावेळेस या खेड्यावरच्या मुली आमच्या पुढे होत्या. त्या त्यांच्या भाषेत बोलत होत्या. त्यावेळेस मला वेगळंच वाटलं आणि स्नेहा माझ्या तोंडाकडे बघूनच बोलत होती. त्यावेळेस मला व तनुजाला असं वाटलं की ही कदाचित आम्हाला शिव्या देत असते. कारण खरं सांगते, खूप जणांचे तोंड नाही केलं की ह्या मुली म्हटलं की खूप शिव्या देतात, पण खरं असं नाही. स्नेहा माझ्या बेंचच्या वर बसली. त्यावेळेस मी तनुजाला घेऊन तिथून बाहेर पडले. त्यानंतर थेट ओळख झाली ती ऋषालीशी. तिला मी फ्रेंड म्हणून हात दिला. त्यावेळेस तिने मला हातच दिला नाही तिला, आणि ती तिथून पळून गेली. नंतर तिने तनुजाशी मैत्रीण केली आणि तिला मी पळून जाण्याचं कारण विचारलं. त्यावेळेस मी ते कारण ऐकून खूप हसले. ती म्हणाली की मला फ्रेंड या शब्दाचा अर्थच माहित नव्हता. असं करत प्रार्थनेच्या आधी सर्वांशी मैत्री केली. आता बाकी होतं शिक्षकांचा स्वभाव. प्रार्थना सुरू झाली. त्यावेळेस मला आश्चर्य वाटले की या शाळेत कोणतंच प्रार्थना गीत कसं घेत नाही. वर्गात जाताना आमचं स्वागत फुल देऊन केलं. तेव्हा आनंद झाला. वर्गात गेलो. 5वीत आल्यानंतर आमचे क्लास टीचर मेत्रे सर होते. मेत्रे सरांनी प्रथम त्यांची ओळख करून दिली. आम्हाला आमचे नाव विचारले. सर्वांशी मैत्री केली. मेत्रे सर आमचे गाल ओढायचे, आमचे खूप लाड करायचे. त्यानंतर मुकाने सर वर्गावर आले. त्यांनी त्यांची ओळख करून दिली. आमचे वाचन घेतले आणि वाचन करत असताना सर्व मुली घाबरलेल्या होत्या. त्या वाचन करत असताना अडखळल्या आणि त्यावेळेस माझा आवाज मात्र एकदम जरा मोठ्याने होता आणि चढ उतार होता. त्यावेळेस मुकाने सरांना माझा आवाज जरा भारी वाटला, म्हणून सुट्टीनंतर ते मला घेऊन ऑफिस मध्ये गेले आणि तेथे गेल्यानंतर त्यांनी सर्वांसमोर माझं कौतुक केले आणि तेथे जाऊन त्यांनी मला वाचन करायला लावले. मुकाने सरांशी काही तसं माझं काही दुश्मनी नाहीये, पण ज्यावेळेस मुकाने सर तुम्ही शिकवायचे त्यावेळेस शिकवत असताना शिकवलेली प्रत्येक गोष्ट मी घरी जाऊन सांगायचे. शिकवलेल्या प्रत्येक जे काही कृती करायचं, जसे जे काही शिकवताना तुम्ही बोलायचं किंवा बंडूची इजार हा धडा शिकवलेला मला अजून सुद्धा आठवतोय. तो धडा शिकवताना तुम्ही ज्या कृती केल्या, जसं वागलं, ते सारे काही आठवते. 8वीत असताना सहल गेली. त्यानंतर स्नेह संमेलन देखील भरलं. 8वीत असताना सहल गेली. त्यावेळेस आम्ही सहलीत गेलो नव्हतो, पण आम्हाला खाली नेऊन जे काही डान्स घेतले, जे काही गाणे किंवा जे काही जोक असतील ते जोक सांगितले. त्यावेळेस सुद्धा ते क्षण पुन्हा परत भेटतील का. सर नवीन केलेला धिंगाणा, गोंधळ आणि त्या गोंधळ तुम्ही काही न बोललो, चुकल्यास आम्हाला प्रत्येक वेळी माफ केलं, त्याबद्दल धन्यवाद. सर आम्ही मुली गोंधळ करायचो. आम्ही जे करत होतो ना, तुमच्यावरती संस्कार घडवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. आणि इथून पुढे जरी तुम्ही इथून जात असताना तुम्ही ज्ञान घेऊन चाललेले नाहीत आपल्या क्रिया, तुम्ही आमच्या शाळेतून एक संस्कार तुम्ही घेऊन चाललेले आहेत ही मला जाणवतं. कारण पुढे गेल्यानंतर आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने राहिलं पाहिजे. तुम्हाला मी नेहमी सांगतो की तुम्ही अभ्यास 2% कमी करा चालेल, पण आपल्यावरती संस्कार हे सर्वात महत्वाचं आहे.
आणि आपण संस्कार ही जी पद्धत आपण म्हणतो ना, कुठला विद्यार्थी आहे कुठल्या शाळेतून शिकलेला आहे असं जरी म्हणलं ना, हो या भैयाचे वळसंग प्रशालेमध्ये जे शिक्षक आहेत तिथं शिकवते तर चांगलेच, आणि शिकवणं महत्व नाही, तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही संस्कार केलेला आहे तर हे महत्वाचं आहे. तुमचं खरोखर सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना, बरेच विद्यार्थ्यांनी भाषण इतकं चांगल्या पद्धतीने केलं, त्यांची जी भावना आहे ते संपूर्ण दाटून आमच्या समोर ते सांगितलेले आहे. पहिल्यांदा 1 नंबर प्रिया पासून ते साहिली पर्यंत सर्व शिक्षकांचं तुम्ही खरोखर कौतुक केलं. आम्ही तुमचं किती कौतुक करू ते कमीच आहे. मला तर वाटलं की या वर्षी मी वर्गात जात असताना शिक्षक या नात्याने कधीच गेलं नाही. तिथे गेल्यानंतर मी जाण्याच्या अगोदरच मी त्यांना कारखानाच म्हणतो, सिद्धनाथ कारखाना आणि त्यानंतर सिद्धेश्वर कारखाना म्हणल्यानंतर मला तर वाटतं की स्त्रिया तर नेहमी हळूच डबा करणारी काहीतरी ते खाणारी म्हणणारी कारखाना चालूच आहे का तुमचं. आम्ही कधी शिक्षक विद्यार्थ्यांना चूक म्हणून मारला असेल, तुमच्या काहीतरी सुधारणा व्हावं आणि तुमच्यावरती चांगल्या प्रकारे संस्कार व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला शिक्षा केलेलं असेल, ते सर्व शिक्षा केली तुम्ही इथं विसराल. आणि इथून पुढे आपण जात असताना, निरोप देत असताना, निरोप ही सर्वांना द्यावाच लागतो. ही पहिली आपली निरोप आहे. इथून पुढे आपल्याला खूप निरोप द्यायचे, आपल्या मुलापेक्षा मुलींना अजून एक मोठा निरोप द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण सर्वांनी निरोपाची आपण ते शेवटपर्यंत आहे आणि संपूर्ण शेवट आपल्याला माहिती की संपूर्ण जग आपल्याला सोडून जावंच लागतो. ही निरोप ही कधी आता पहिली पायरी आहे निरोपाची, दुसरी पायरी आणि अंतिम पायरी पण असणार आहे. तर त्यानिमित्त आणि खरोखर या 9वीचे जे विद्यार्थिनी आहेत आणि त्यांचे जे क्लास टीचर आहेत, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभासाठी हा खरोखर निरोप समारंभ नाही, तुम्हाला सदिच्छा समारंभ म्हणतात चालेल. तुम्हाला पुढील आयुष्य आहे, पहिली पायरी तुम्ही आता चढणार. इथून पुढे जात असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडचणी येऊ नये म्हणून आम्ही सर्व शिक्षकातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि 9वीचे क्लास टीचर आणि 9वीचे सर्व विद्यार्थिनी सूत्रसंचालन पासून ते सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण फुलाची पाकळी देऊन ज्या पद्धतीने फुल फुलतंय बघा, फुल सुगंध फुल आहे ते सुगंध कधी स्वतः घेत नाही आणि दुसऱ्यांना देतो, तसं आपण एखादा काम चांगलं करत असताना दुसऱ्यासाठी आपण करावं आणि चांगला भारताचा नागरिक व्हावं. आणि इथून पुढे देखील आपण कोणत्याही प्रकारचं अक्षरा, जोपर्यंत तू शांत बसत नाही तोपर्यंत मी बोलायला सुरुवात करत नाही. पद्धतीने पुढे जावा. तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी नक्कीच आमच्यापर्यंत सांगा, त्या नक्कीच सोडवल्या जातील. काही असू द्या त्या समस्या, फक्त त्या समस्येला घाबरू नका. किती आयुष्यामध्ये समस्या आल्या किंवा संकट आली तर त्या संकटाला घाबरू नका. त्यासाठी एक थोडीशी मराठवाड्यातली कवयित्री आहे, ती कवयित्री त्या संकटासाठी काय म्हणते बघा. ए संकटा तू ये, संकटा तू ये, मीच आहे तुझ्या स्वागताला. संकटा तू ये, मीच आहे तुझ्या स्वागताला. तू कितीही बिलिंदर असलास तर तुझ्यापेक्षाही मी नीच आहे. त्यामुळे कितीही संकटा तू आलास तरी चालेल. अशा पद्धतीने त्या संकटाला सामना करण्याची ताकद तुमच्यामध्ये येऊ. या पद्धतीनं अपयश आलं किंवा जे काय असेल थोडंफार येत असतं अपयश, त्या अपयशाला खचून न जाता मोठ्या पद्धतीने ताकदीने पुन्हा उभं राहा आणि सातत्यानं प्रयत्न करा. घरच्यांचं, शाळेचं, तुमचं स्वतःचं वैयक्तिक नाव मोठ्या पद्धतीनं करा ही अपेक्षा करतो. बाहेरच्या जगामध्ये आता जाणार आहात, तिथं गेल्यानंतर इथले मित्र हे जे काही बॉन्डिंग आहे हे बॉन्डिंग तिथं मिळेल असं खात्री नाही. त्यासाठी आजकाल मैत्रीची व्याख्या पण बदललेली आहे. आजकाल मैत्रीची व्याख्या कशी आहे, माझा मित्र आहे, माझ्या बर्थडेला त्यानं माझं स्टेटस ठेवलं नाही, इन्स्टावर स्टोरी नाही टाकली, फेसबुकला नाही पोस्ट केली, अशा पद्धतीची मैत्री आजकाल सुरू आहे. त्यामुळे बाहेरच्या जगात वावरत असताना कोणते मित्र कसे असावेत, आपले कोणते आणि काय या पद्धतीचे सुद्धा बघा. तर आपला मित्र कसा असावा बाहेरच्या जगात सुद्धा गेल्यानंतर, की माझा मित्र असा असला पाहिजे की इन्स्टावरची जी काही स्टोरी आहे ती स्टोरी नाही, माझी वैयक्तिक स्टोरी रंगवणारा, माझी पोस्ट करणारा आणि माझं स्टेटस वाढवणारा अशा पद्धतीचा माझा मित्र असला पाहिजे. या पद्धतीनं बाहेरच्या जगात वावरताना सुद्धा कुणावर किती विश्वास ठेवायचा हे कराल, चांगल्या पद्धतीचं राहाल अशी अपेक्षा करतो. आणि शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. विश्वास, एक विश्वासाची गोष्ट आहे. एक मुलगा वाळवंटामध्ये जात होता, रणरणत ऊन होतं आणि त्या उन्हामध्ये जात असताना खूप तहान लागली.
त्याच्याजवळ होतं नव्हतं तेवढं सगळं पाणी संपलेलं होतं. पाण्याच्या शोधामध्ये इकडं तिकडं बघत होता, पण कुठं पाणी त्याला मिळत नव्हतं. आणि त्याच वेळेस त्याला एक लांब एक झोपडी दिसली. थोडस बरं वाटलं, तिथं गेला, झोपडीचं दार उघडलं. उघडल्यानंतर आतमध्ये गेला, थोडस एक कुंपण होतं, कुंपणाच्या आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या झोपडीच्या बाहेर एक हापसा होता. बरं वाटलं, खूप छान पद्धतीने त्याला बरं वाटलं, आता आपल्याला पाणी प्यायला मिळणार. तो हापसला, इतकं हापसतो पण त्या हापशातून पाणीच बाहेर येत नव्हतं. दमला, खाली बसल्यानंतर सहज नजर त्याची गेली, त्या झोपडीच्या वरती एक बॉटल होती पाणी भरलेली. त्याने ती बॉटल घेतली, खूप आनंद झाला. त्या बाटलीचं टोपण जे आहे ते टोपण उघडणार इतक्याच त्या बाटलीवर एक स्टिकर होतं. त्या स्टिकरवरती लिहिलेलं होतं, या बाटलीतलं पाणी तुम्ही त्या हापशामध्ये होता, हापशामध्ये ओतल्यानंतर तुम्ही हापसा आपोआप पाणी बाहेर येईल. आता काय करायचं? आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात. सॉक्रेटिसचा आहे, टू बी ऑर नॉट टू बी, तांतर लागलेली. पाणी तर एकच बॉटल आहे, पाणी जर त्या हापशामध्ये ओतलं, पाणीच नाही बाहेर आलं तर मनाच्या गाभाऱ्यातून आवाज आला, तहान लागलेली होती, तुला झोपडी दिसली, झोपडी खरी आहे. हापसा दिसला, हापसा खरा आहे. बॉटल दिसली, बॉटल खरी आहे. बाटलीतलं पाणी खरं आहे. बघ, विश्वास ठेव. अशा पद्धतीने त्याच्या स्वतःच्याच मनाच्या गाभाऱ्यातून आवाज आला. त्यानं ऐकलं, पटकन त्या हापशामध्ये पाणी ओतलं. हापशामध्ये पाणी ओतल्यानंतर ऑटोमॅटिक त्या हापशातून पाणी बाहेर येऊ लागलं. खूप आनंद झाला. पण त्याच वेळेस पाणी पिणार, त्याच वेळेस पुन्हा त्या बाटलीच्या खाली एक सूचना लिहिलेली होती, तुमचं पाणी प्यायचं झालं की पुन्हा त्या बाटलीमध्ये पाणी भरा आणि जिथं होती तिथं ठेवा. त्यानं काय केला? पाणी पिला, बाटली भरला, जिथं होती तिथं ठेवली, निघाला प्रवासाला. थोडस अंतरावर गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आणि गडबडीनं पाठीमागं आला. आल्यानंतर पुन्हा त्या बाटलीवरती त्या ज्या काही सूचना होत्या त्या सूचनेमध्ये फक्त बदल केला. काय बदल केला? मी आहे, मी विश्वास ठेवला, पण येणारी नंतरची भावी पिढी जी आहे ती विश्वास ठेवेल कशावरून? म्हणून त्या सूचनेमध्ये बदल केला. त्या सूचनेमध्ये लिहिलं, विश्वास ठेवा. जर विश्वास ठेवला तर तुमच्या आयुष्याची तहान भागवल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा तुमच्यावरती तुमच्या घरच्यांचा जो काही विश्वास आहे, या विश्वासाला कधीही तडा न जाऊ देण्याचं कार्य कराल, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. अभ्यास झाला असेल, जास्त बोलत नाही आता, बऱ्याच आहेत, बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत, वर्गामध्ये सुद्धा खूप रागावलेला आहे ते सगळं. आणि पुन्हा अजून लास्टचं एक सांगतो, काशीत सर, बाकीचं काय माहित नाही मला, मी सारखं सांगतोय, पण माझ्यामध्ये तुम्हाला एक जरी चांगला दिसला गुण, सगळे वाईटच आहेत, पण एक जरी चांगला दिसला तर तो फक्त आयुष्याच्या तुमच्या सोबत घेऊन जावा. बाकीचे सगळे माझे गुण इथंच सोडा. इथून फक्त जाताना तुमची जी काही झोळी आहे ती चांगुलपणाची, चांगल्या गुणाची, सद्गुणाचीच असली पाहिजे. अशा पद्धतीचं काम करा. भविष्यात सुद्धा या पद्धतीचं कामकाज कराल अशी अपेक्षा करतो. बऱ्याच जणांना सॅल्यूट करायचं आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. नंतर खूप वर्षानंतर आणि त्या पद्धतीची तयारी कराल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी 10वीच्या वर्गाने प्रशालेसाठी हा जो काही डायस दिलेला आहे, याबद्दल 10वीचे वर्ग शिक्षक आणि सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांचं खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाला ज्या 9वीच्या वर्गाने ज्या पद्धतीनं, मला वाटतं 2 ते 3 दिवस झाले इतकं सातत्यानं कामकाज सुरू आहे, आणि त्या कामकाजाबद्दल त्यांच्या वर्ग शिक्षकांचं पुन्हा एकदा आभार मानतो. 9वीचे क्लास टीचर वसंत सर यांच्या हस्ते पूर्ण फुलाची पाकळी देऊन तर त्यांचं अभिनंदन करावं अशी विनंती करतो.